तर वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील पहिलं षटक घेऊन वाबंजे संघाकडून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मोशिन गोलंदाजी मार्कवर, मोशिन शेख गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आणि फलंदाजीसाठी आपण पाहतो आयलेश आणि प्रदीप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम उल्वे संघाकडून आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्राला इथे सुरुवात केली जाते. दमदार खेळ आपण पाहतात मित्रांनो. जे हनुमान मोर्या 11 केवले आणि 40+ मास्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामस्थ मंडल चषक 2024 हे दमदार सुंदर पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळते. स्पर्धेचाच 5वा दिवस. इथे पहा मोठा फटका पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज आयलेशच्या बॅट मधून येतोय हा धमाका प्रहार षटकार. पाहिलं तर 80 धावा खरं तर ज्या टीमने केल्या आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर ज्या टीमने उभारला ती म्हणजे उल्वे टीम. पहिल्या चेंडूवर प्रहार केला, दुसरा चेंडूवर देखील बॅटची एज लागली होती. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे तिथे चेंडूची अडवणी करतील. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. पहिला चेंडूवर आक्रमण केलं होतं विस्फोटक फलंदाजी ऑन साईडला खरं तर चेंडू फेकून दिला होता सीमारेषा बाहेर. 6 धाव्या मिळाल्या होत्या जरूर पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर एकेरी धाव, टोटल 7 या आकड्यावरती. धाव फलक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर मोहसिन शेख आलाय. मोहसिन शेख इथून पुढे कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण उल्वे संघाकडून प्रदीप आणि आयलेश ही जोडी खरं तर खूप घातक आहे. कशी विकेट मिळवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं. कशा प्रकारे जाळं रचलं जाईल, कशा प्रकारे विकेट्स घेतील हे देखील महत्त्वपूर्ण राहील. गोलंदाज तयार. इथे पहा प्रदीप पाटीलच्या बॅट मधून तडाखा, सुंदर फटका, चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क, 1 बाउंस, सीमा पार, 4 रन. मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर प्रदीप देखील फिल्डिंगची सजावट ज्याप्रमाणे सजवले, जिथे गॅप आहे तिथे मात्र फटका सजवला जातोय. मागील मॅच मध्ये देखील पाहिलं स्विच हिटचा प्रयत्न करत असताना तिथे फाईन लेग रिझर्व मध्ये खरं तर थर्ड मॅन रिझर्व मध्ये खेळाडू ठेवला होता आणि तिथून देखील गॅप शोधला होता प्रदीपने. इथे मात्र पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. इथं फसवा चेंडू टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस खरं तर मोहसिन शेखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर, धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे टोटल 11. पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1चं षटक घेऊन मोहसिन शेख आला गोलंदाजी मार्कवर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. खरं तर आपण फिल्डिंगची व्ह्यू रचना पाहिल आपण तर वायडिश लॉंगॉनचा खेळाडू होता. वायडिश लॉंगॉनमध्ये जाताना पाहायला मिळेल आणि मिड विकेट आणि स्पेड लेगच्या अगदी मधोमध म्हणजे डीपमध्ये खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न स्पेड लेग रिझन मध्ये खेळाडू आहेत तिथे. एक धाव जरूर मिळेल. एकेरी धावेने धाव फलक पुढे. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 12 धावा लागलेत. प्रदीपच्या बॅटमधून ही एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दमदार सुरुवात राहिली टीम उल्वे संघाची. उल्वे विपक्ष वाबंजे या दरम्यान आपण ही लढत पाहतो. जो संघ जिंकेल तो लगेचच हरिग्राम संघासमोर 2 हात करेल. इथे लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय सरळला आणि चेंडूची अडवणी पहा. दमदार क्षेत्ररक्षण राहिलं. अतिशय दूरवरून खेळायला होते, डीप मध्ये पूर्णपणे खेळाडू होते, तिथे मात्र चेंडूची अडवणी केली आणि या चेंडूवर मिळाल्या 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जाईल. पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा. 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा टॉस जिंकल्यानंतर उल्वे संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे बिनगडी बाद 14 या आकड्यावरती. चौदा धावा जरूर लगवले जात आहेत. सुरुवात अतिशय दमदार राहिली. 14ची सरासरी गाठली. टीम उल्वे संघाने मागील मॅच मध्ये ज्या प्रकारे सुरुवात होती त्याच प्रकारे इथे सुरुवात केली जाते. सलामीवीर फलंदाज प्रदीप आणि आयलेश अतिशय घातक आहेत. ही जोडी कशी नेस्तानाभूत करण्यात येईल याचा प्रयत्न खरं तर वाबंजे टीमकडून इथं केला जातोय. आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू इथं ठेवले जातील.
कशा प्रकारे फिल्डिंगची व्यूहरचना राहील हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाजीसाठी प्रदीप. इथे पहा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लगी तो आझादी नाही तो बर्बादी. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे 15 या आकड्यावरती बिनगडी बाद. जमेची बाजू असेल टीम उल्वे संघाची. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ सादर करत आहेत. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 14. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रकाश पाटील आलाय. प्रकाश पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा खरं खर्च केल्यात गोलंदाज मोहसिन शेखने. इथून मात्र कमबॅक होईल का टीम वावंजे संघाचा हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. इथे पहा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह इथं केला जातोय. थोडीशी मिस फिल्डिंग. बॅकअप चांगला राहिला परंतु इथे 2 धावा निश्चितरित्या टीम उल्वे संघाला मिळतील. आयलेच्या खात्यामध्ये त्या 2 धावा जोडल्या जातील. 2 धाब्याने धाव फलक पुढे. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम उल्वे 40+ संघ जाऊन पोचलाय ते म्हणजे 17 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. शिस्तबद्ध खेळ, शांतमय क्रिकेट आणि गुलाबी थंडीची हवा नक्कीच हळूहळू आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा मोठा फटका लागत होता. टॅपिंग क्रिकेट. टो इनला खरं तर चेंडू लागला होता. ऑन साईडला खरं तर खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. फेकी चांगली राहिली. फक्त एका धावेवर समाधान मानावे लागेल टीम उल्वे संघाला. गोलंदाज कमबॅक करून देत असताना प्रकाश पाटील आपण इथे पाहतो, कारण पहिलं षटक अतिशय मागडं ठरलं होतं. 14 धावा खर्च केल्यात. आता थोडं मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं जात आहे. गोलंदाज प्रकाश पाटीलच्या माध्यमातून. विस्फोटक खरं तर फलंदाज आहे इथे प्रदीप आणि आयलेश. आता मात्र इथून मोठे फटके येतील का हे पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार. इथे पहा मोठा फटका लगावला जातोय. डीप स्क्वेअर रिजन मध्ये खेळाडू आहे. 1 पाऊंड चेंडूची अडवणी करतील. चांगलं क्षेत्ररक्षण, दमदार क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी देखील तितकी चांगली राहिली. एक धाव जरूर मिळते. एकेरी धावेला समाधान मानावे लागेल. या षटकामध्ये जर विचार केला ना तर दमदार खेळ राहिला टीम वावंजे संघाकडून. गोलंदाज प्रकाश पाटीलच्या माध्यमातून एकही मोठा फटका येऊ दिला नाही. पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलं इथं फलंदाजांवरती. मोठे फटके कुठेतरी येत नाहीयेत, वंचित ठेवलंय. त्याचं कारण एकच की अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चांगलं नियंत्रण, समरेन बॉल खरं तर टाकण्यामध्ये यश प्राप्त झाले गोलंदाज प्रकाश पाटील याला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवर वारंवार फिल्डिंग चेंज केली जाते. इथे फुलटॉस होता. फुलटॉस पद्धतीला चेंडू नक्कीच तुडवलाय चांगला, परंतु इथे पहा क्षेत्ररक्षण अत्यंत चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. दमदार क्षेत्ररक्षण. वायडिश लॉंगो पडून तिथं क्षेत्ररक्षण स्ट्रेटला आले. चेंडूची अडवणी गेली. क्या बात आहे. 40+ हे खेळाडू लिजेंड खेळाडू आहेत आणि तितकंच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर इथे 2 धावा वाचवल्या जातील. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सह्याद्री ढाबा मालकचे ओनर तथा महाराष्ट्रातील रॉकेट साहेबा बैलाचे मालक नितीन शेठ शेलके आदी त्यांच्या समेत विजय शेठ ठाकूर, विष्णू शेठ ठाकूर समिती चषकाचे आयोजक यांचं आगमन झालं आणि काही क्षणातच तुम्हाला पाहायला मिळेल ते अल्फा शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व सन्माननीय लोकेश शिंदे साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन असताना त्यांच्या समेत दत्तात्रय पाटील साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या समेत एकेकालचे केवले गावचे दिग्गज फलंदाज जयवंत पालकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. अल्फा शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड मिस्टर लोकेश शिंदे साहेब आपलं ग्रामस्थ मंडळ चषक 2024 केवले ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि दत्तात्रय पाटील साहेब आपलं ही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 11,000 रुपयाचं योगदान लाभलंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि करार्थानं अशी खूप कमी लोक आहेत की देण्याची दानत त्यांच्याकडे भरपूर असते. आणि आज आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल अल्फा शिप मॅनेजमेंटचे प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व मिस्टर लोकेश शिंदे साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 11,000 रुपये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावफलकावर धावा 21. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागले ते म्हणजे 21. 11 पूर्णांक तर 50ची सरासरी ते गाठले टीम उल्वे संघाने. चांगला खेळ सादर केला होता. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. मोहसिन शेखवर हल्ला बोल केला होता. त्यानंतर प्रकाश पाटीलने कमबॅक केले बा इथे.
फक्त 7 धावा खर्च केल्यात. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला तर टीम उल्वे संघाचा सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक कोठ्यातील 30रं षटक घेऊन प्रवीण गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय. इथून मोठे फटके येतील का? मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू प्रदीप ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. प्रवीण टू प्रदीप असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिल ऑफ द बॅट, गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. नो बॉलचा इशारा पंचांचा. महेश जाधव हुकमी अक्का दातकावनी मारतो छक्का. यावं महेश जाधव, आपल्याला इथे व्यासपीठावर आमंत्रित केलं जात आहे. पहिल्याच दिवशी चर्चा चालू होती की प्रभाकर पालकर जाईल की महेश जाधव. प्रभाकर पालकरने सांगितलं होतं ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा, परंतु महेश जाधवने त्याला मारला दात खाऊन छक्का. महेश जाधव यावं आपण. यस, क्या बात है. बादशाह हरिग्राम संघाचा ओल्ड इज गोल्ड. शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. आइए महेश जाधव, स्वागत है आपका. गोलंदाज तयार. नो चेंडू, फ्री हिटचा चेंडू असेल. इथे पहा मोठा फटका लागू होता ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. वन बाउंड चेंडूची अडवणी केली जाईल. फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका खरं तर जरूर मारण्याचा प्रयत्न खरं त्याचा प्रदीपचा राहिला. षटकार मागील चेंडूवर आला होता. 30रं षटक मार्गात असताना गोलंदाजी मार्कवर प्रवीण आलाय. पहिला चेंडू भीमर फेकला, त्यानंतर इथे एकेरी धाव. टोटल धाव फलक फ्लाय होईल पहा. षटकारानंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 29 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावरती. 30रं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर प्रवीण आलाय. आता सलामीवर आलेला फलंदाज आयलेश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. इथे फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट. शॉट कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केली जाईल सहजरित्या एकेरी धावेने. धाव फलक पुढे. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 30. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम उल्वे 40+ संघ आपण इथे पाहतो. चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये टीम उल्वे. मागील मॅच मध्ये देखील पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने हाय स्कोर केला तो संघ ठरलाय म्हणजे उल्वे. 79 धावाने 80 धावांचं लक्ष ठेवलं होतं टीम बेलवली संघासमोर. बेलवली संघाने देखील तितकाच चांगला खेळ सादर केला. 6 चेंडूमध्ये 10 धावाची जरूर गरज होती टीम बेलवली संघाला आणि तिथे सामना गमावा लागला टीम बेलवलीला. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्विच शीट, कडक हिट, पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ दन 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 करत सीमारेषा पार. येतोय चौकार. इथे प्रदीपच्या बॅट मधून चौकार जरूर आलाय. मागील मॅच मध्ये जर विचार केला तर मागील मॅचचा देखील ज्याने 45 धावांची बहारदार खेळी केली तो प्रदीप अल्वेला आपल्याला स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. उल्वे संघाचा हुकमी एक्का मातबर खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे प्रदीप. आपण पाहतो प्रदीपची विकेट कशा प्रकारे घेतली जाईल हे देखील पाहणं गरजेचं. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. मेस फिल्डिंग झाली. यशची रक्षकाकडून झालेली चुकी. बॅकअप देखील खराब. त्याचा फायदा फलंदाजाला इथं मिळतोय 22च्या स्वरूपात चौकार. धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा 38. 38 धावा. अद्याप सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकही विकेट अजून गमावले नाही. त्याचं कारण एक जबरदस्त बॅटिंग इथं पाहायला मिळते आयलेश आणि प्रदीपच्या बॅटमधून. इथे देखील पहा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू जाईल. दूरून खेळाडू येतील, चेंडूची अडवणी करतील. सहजरित्या 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट इथं पाहायला मिळते. 2 धावा. तिसरी धावाचा प्रयत्न केला जाईल का? यस, 3 धावा देखील पूर्ण केल्या जातील. पहा थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम वामनजी संघाकडून आपण इथे पाहतो. इथे 3 धावा पूर्ण केल्या जातील. 3 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा 41 जरूर लागलेत. बिनगडी बाद. चांगली सुरुवात, दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना टीम आपण पाहतो उल्वे 40+ संघाकडून सलामीची जोडी आयलेश आणि प्रदीप चांगला खेळ सादर करत आहेत. गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कमबॅक केलं होतं प्रकाश पाटीलने. फक्त 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा विचार केला मोशीने 14 धावा खर्च केल्या होत्या. आता तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण आलाय. प्रवीण वर देखील हल्ला बोल केला जातोय. गोलंदाज प्रवीण टू आयलेश असं बॅटल मैदानाच्या आत. इथे बराचसा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. यस, इट इज अ वाईड कॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. 1 धाव जरूर मिळेल. एकेरी धावेने धाव फलक पुढे. 42 धावा लागलेत.
इथे पहा कट केलाय, दमदार स्ट्रोक इथे पाहायला मला कव्हर रिजन मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सरळ पण बाउन्स सीमारेषा पलीकडे. आयलेशच्या बॅट मधून येतो हा चौकार, पण त्यांचा इशारा येतो असताना प्रथम फलंदाजी करतोय तो उल्वे संघ. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. यस दिसे मागडे षटक ठरलं. 25 धावा कडत्या गोलंदाजाने खर्च केल्या, त्यामुळे धाव फलक मुसंडी मारते. धाव फलकावर धावा बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. 15.30 ची सरासरी तर गाठण्यामध्ये यश प्राप्त झालं इथे टीम उल्वे संघाला. आता ऋषी गोलंदाजी मार्क सज्ज होईल. वैयक्तिक पहिल्या सांगी कोट्यातील अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन प्रदीप साठी. इथे पहा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्या बात आहे. देखना नेत्रदीप शॉट इथे पाहायला मिळाला. प्रदीप ठोकतोय चौकार. रॉकस्टार प्रवीण गायकर के स्टाइल में ठोक दीजिए. कंप्लीट 50 धावा इथं उल्वे संघाच्या कंप्लीट होत आहेत. पहा सांघिक 50 धावा करण्यामध्ये यश प्राप्त झाले. इथे फलंदाज खरं तर आपण पाहतो प्रदीपच्या बॅट मधून हा चौकार. स्ट्रॉंग झोन आहे जरूर, स्विच हिट करण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज प्रदीप. इथे देखील तोच फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. चेंडू जातोय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईन क्लिअर करत येतोय दमदार शॉट. धन्यवाद डीजे. तर बघा कंचन, या दोन संघांमध्ये सामना झाला होता तो नेवालीच्या आमदार चषकामध्ये गौरी स्पोर्टच्या. तेव्हा नावडे विरुद्ध पहिला सामना झाला होता. उल्वे 85 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 5 बॉल 3 धावा नावडे संघाला निघाला नाही. नितीन कोहली वन मॅन शो पाहायला मिळाला. तिथे हरता हरता उल्वे संघ जिंकला आणि आजही उल्वे संघ त्याच धावा वाचवत असताना तिथे देखील शेवटच्या 6 बॉलमध्ये काहीतरी 11 धावांची गरज असताना तो जीवावर सामना जिंकला. आणि त्याच्यानंतर त्यांनी अशी मुसंडी मारली की तिथे त्यांना वावंजे संघ भेटला आणि इथे देखील त्यांना वावंजे संघ भेटतोय. हे दोन संघांमध्ये आज या सीझनची दुसरी लढत. तिथे उल्वे संघ जिंकला, परंतु आता ही परतफेड होईल का? तिसरी. काल रात्री देखील ते संघ पराभूत झाले. 40+ म्हटल्यानंतर आपल्याला नेहमीच हे संघ आता आमने सामने पाहायला मिळतील. दोन्ही टीमला शुभेच्छा. त्यास चौथा षटक प्रगती पथावर आहे. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर आलाय. प्रदीप आग ओकणारी फलंदाजी करतोय. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. इथे देखील पहा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका लगवायचा होता, प्रहार करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. पण त्यांचा इशारा येतोय हा देखील बाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल. एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 58 धावा लागलेत बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता स्ट्राईकला खेळेल तो म्हणजे प्रदीप. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. टोइनला चेंडू लागलाय. कोणतीही धाव इथं घेतली जाणार नाही. प्रदीपकडे क्षमता आहे. प्रदीपला नक्कीच शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील, चेंडू खेळायचे आणि दमदार खेळ सादर करत असताना आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये तर प्रदीपची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये 45 धावांची खेळी जरूर त्याने सादर केली होती. या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारे खेळ सादर करतोय. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. इट्स कडक हिट, माइटी ब्लास्ट. प्रदीपच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. पहिलं सत्र इथं संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस जिंकत खरं प्रथम फलंदाजी करत असताना टीम उल्वे संघ जाऊन पोहोचलाय. टोटल बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय तर टीम वावंजे संघासमोर.
बॅटिंग तुम्ही पाहिली पहिल्या सत्रामध्ये सेकंड इनिंग्स मध्ये आता श्री मलंग 11 बाबांच्या संघाला आता बॅटिंग करायची तत्पूर्वी आपण सन्मान करूया काही क्षणापूर्वीच या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन आपण पाहिलं ते सुप्रसिद्ध उद्योजक अल्पाशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व मिस्टर लोकेश शिंदे साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी लोकेश शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल की मित्रांनो ज्यांच्या मदतीनं या ग्रामस्थ मंडळ चषकासाठी तब्बल 11,000 रुपयाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला देण्यात आलं त्याचे प्रमुख अतिथी मिस्टर लोकेश शिंदे साहेब अल्पाशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व लोकेश शिंदे साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। नेहमी सातत्याने केवाले गावामध्ये जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा त्यांचा नेहमीच दमदार योगदान लाभलाय आणि आज त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। केवाले गावचे वजनदार उपसरपंच कांचनशेठ पालकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लोकेश शिंदे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचं योगदान एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो लोकेश शिंदे साहेबांसाठी। त्याच्यानंतर दुसरा सन्मान दत्तात्रेय पाटील साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। धन्यवाद लोकेश शिंदे साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आणि शोभा वाढवलीत आपला हा सन्मान। त्याच्यानंतर दत्तात्रेय पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी कांचन पालकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्तात्रेय पाटील साहेब यांचा शुभ सन्मान। तर या ठिकाणी आपण दत्तात्रेय पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो। त्याच्यानंतर सह्याद्री ढाबा मालकचे ओनर तथा सुप्रसिद्ध बैलगाडा मालक रॉकेट आणि सायबा बैलाचे मालक या ठिकाणी निलेशभाई शेलके यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी कांचन पालकर की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सह्याद्री ढाब्याचे ओनर तथा रॉकेट सायबा सर्व 7 बैल आहेत त्यांची आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण दमदार योगदान पाहतो असे निलेशभाई शेलके यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। नितीनभाई शेलके सुप्रसिद्ध बैलगाडा मालक ढाबा मालक यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। काही क्षणापूर्वीच आपण अल्फाशिप मॅनेजमेंटचे सर्व लोकेश शिंदे साहेबांचा सन्मान आपण पाहिलात। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी दत्तात्रय पाटील साहेबांचा सन्मान पाहता आणि आता आपण व्यासपीठावरती या ठिकाणी नितीनभाई शेलके यांचा हा सन्मान रॉकेट साहेबान कालच झालेला बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचा बैल देखील विजय झाला। स्मित विजय ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ती शर्यत आपण पाहिलीत त्यांचा हा सन्मान। धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप आभार। महेश जाधव तर धाबा झाला धावफलकावरती आकाश 64 धाबा आणि 65 धावांचा पाठलाग करायचा आहे। तर मिस्टर लोकेश शिंदे साहेब अल्पाशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचं योगदान आणि आमच्या समालोचनासाठी देखील 500 रुपयाचं योगदान आहे त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। क्या बात आहे थँक्यू वन्स अगेन आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं संध्या सत्रामध्ये स्वागत करतोय। वी आर वॉचिंग हिअर ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2024चा एक सुवर्ण पर्व जर्मन अँड 40+ मास्टर केवाळे क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित केलेली एक दमदार क्रीडा शृंखला। अगदी आजचा आपण जर पाहिला तर लिजंड्स पूल आपण मैदानामध्ये पाहतो ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक धमाकेदार सामना आपल्या सर्वांच्या भेटीला। या सामन्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल की एकमेकांच्या विरोधामध्ये वावंजे तर साई ज्वेलर्स सर्व टीनू शेठ इनका आगमन हो चुका है। टीनू शेठ आइए मंच के ऊपर। आपका ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2024 के इस शानदार पर्व में ग्रामस्थ मंडल केवाले और जय हनुमान मोरिया 11 40+ मास्टर केवाले इनके ओर से टीनू शेठ आपका स्वागत है। आइए मंच के ऊपर टीनू शेठ। क्या बात आहे सुपर फलंदाजी झाली आहे। पहिल्या हाफमध्ये 64 बनवलेत आणि 65 धावांचं टार्गेट आता ठेवलेलं आहे टीम वावंजे समोर। हे आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी प्रकाश आणि ऋषी या 2 फलंदाजांना प्राचारण केलं जात आहे। थोडेसे चेंजेस आपण पाहतो आता मैदानामध्ये खरं तर केलेले आहेत त्यांनी कारण त्यांनाही माहिती आहे की इथून सलामीची जोडी खास करून ऋषीला लवकर आणणं महत्त्वाचं आणि त्या उद्देशाने आता चाललेत। क्षमता आहे या खेळाडूंकडे कारण कालच्या आपण दिवसामध्ये पाहिलं की अगदी विश्वास पाटीलच्या अगेन्स्ट 56 धावा चेस करायच्या होत्या। 2.5 ओव्हरमध्ये धावा त्या चेस केल्या होत्या या 2 फलंदाजांनी। ही खासियत आहे या 2 खेळाडूंची। बलाढ्य फलंदाजी दाखवणं हे त्यांचं महत्तम वैशिष्ट्य। पाहूयात कसा होणार खेळ। पहिलं षटक हाताळण्यासाठी आता इकडून निर्णायक षटक दिलंय मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूंना चांगली कामगिरी केली होती। उमेश पहिलं षटक
षटकावरती आपण पाहतो आघात करायचा प्रयत्न आहे. पहिल्याच बॉलवरती ऋषीची विकेट गहाळ आणि हा धक्का आहे टीम वावंजेला. फलंदाज बाद, पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. आणि पॅडी अण्णा यांची जर सुरुवात दमदार झाली तर मात्र एंड देखील त्यांचा दमदारचा पाहायला मिळतो. येस, अक्षरशः तेच केलं. आणि सुरुवात आपण पाहतो ऐलेश आणि प्रदीप या दोघांची जी पार्टनरशिप होती, भागीदारी, ती भागीदारी इतकी त्यांनी रंगवली, अंतिम क्षणापर्यंत 64 धावा बनवल्या होत्या. आणि त्यानंतर आता समोरच्या संघावरती गोलंदाज तुटून पडलेत. पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन, फलंदाज बाद केलाय अगदी तो म्हणजेच ऋषी. मोहसिन आलाय पुढील षटक आणि पुढील चेंडू खेळण्यासाठी. इथून त्याच्यावरती जबाबदारी. पहिल्याच बॉलवरती निर्धाव बॉल. विजय आपण पाहतो. येस, लेग स्लिप मध्ये खेळाडू आहे. त्यांनी एखाद्याने नाव सांगा प्लीज गोलंदाज. उमेश, राईट? ऐलेश, ओके. पहिलाच बॉल आता इथे खेळायचा होता, तो डॉट खेळले, परंतु त्यानंतर आघात करायचा आहे. तर यस, आकाश मोहसिनला हलक्यामध्ये घेऊन जाणार नाही, कारण याच मोहसिनने बेलुलीची नाईट स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली होती आणि बायकरमॅन ठरला होता. तर हरिग्राम गावचे खरं सुपुत्र जे महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आपण क्राईम ब्रँच मध्ये पाहतो, ते बालराम पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. नक्कीच आपण पाहिलं तर 2 बाईक आतापर्यंत पटकवले त्या खेळाडूंना. आणि बायकरमॅन हे बिरुद आपण पाहतो आपल्या छातीवरती अगदी उमटवत तो नियमितपणे आपण त्याला पाहतो खेळत असताना. आणि या मॅच मध्ये अजूनही त्याच्याकडे एक क्षमता आहे की मॅचला तो रोमांचक बनवेल. फ्रंट फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये अजून एक तडाखा. वन मोर फाउल आणि चौकार. सुरुवात केलेली आहे, जरूर विकेटनं सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राईज स्टार्ट कसा द्यायचा हे सांगत असताना आपण पाहतो इकडे फलंदाज मोसिम. प्रवीणनं आताच म्हटलं की मोसिमला हलक्यात घेऊन चालणार नाहीये, कारण हा खेळाडू असा खेळाडू आहे जो मारतो कमी परंतु पळवतो जास्त. ही त्याची खासियत आहे. आणि आता तेच त्यानं सुरू केलेलं आहे मैदानामध्ये. प्रकाश नॉन स्ट्रायकरवरती आहे, शांत उभा आहे, कूल माइंडसेटनं फलंदाजी करणे त्याचं प्राथमिक वैशिष्ट्य. गोलंदाजावरती आपण पाहतो ऐलेशवरती खरं तर तुटून पडलाय, हे खरं तर पाहणं तितकंच महत्वाचं. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे. स्लॉट मधील बॉलला आता पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय आणि ठोकलाय षटकार. मध्ये नक्कीच सुरुवातीच्याच खरं तर ओव्हर मधून आम्हाला आघात करायचे आणि इथून सुरुवात चांगली करायची सांगत असताना अगदी उलवेवरती हे प्रतिहल्ले दाखवत आहेत फलंदाज. अगदी मोसिम आहे तोपर्यंत मुमकिन आहे, प्रकाश आहे तोपर्यंत मुमकिन आहे, कारण या खेळाडूंमध्ये क्षमता इतकी ताकदवर आहे की या सामन्याला एक हाती देखील ते संपवू शकतात. इतकी भव्य फलंदाजी आपण त्यांची पाहतो. डोंगराच्या पाड्या स्पर्धेमध्ये वडवली सारख्या एका बलाढ्य संघाला परास्त केला आजच्या खरं तर सुपर 12च्या क्वालिफिकेशन मॅच मध्ये, आणि तिथून सुपर 6 मध्ये देखील दाखल झाले. त्यानंतर या मैदानावरती देखील आपण जर पाहिलं तर इथून सुपर 10चा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी आपण पाहतोय त्यांचा हा खरं तर पात्रता फेरीचा सामना, आणि त्यामध्ये देखील पहिल्या षटकामध्येच हाणामारी सुरू. एकूण धावा झाल्यात टोटल 16. यावेळेला पहा अगदी हा चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक संपलं जाईल पहिल्या षटकामध्ये. सेम ठेवत आपण जर पाहिलं तर अखेरकार धावा बनवल्या, ज्या सरासरीनं चालायचं ती सरासरी ठेवली आहे मेंटेन. एकूण झालेत 16 धावा, जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे टीम लिजन वावंजे.
सापडलाय टीम वावंजेला, जो धावा बनवतोय आणि प्रयत्न करतोय मैदानामध्ये. प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. पा प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न हे एक अशी किल्ली आहे जी आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील दरवाजे उघडत असते आणि तेच प्रयत्न सुरू आहेत इकडे फलंदाजांकडून. गोलंदाजांकडून देखील आपण पाहतो का डॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे असं नाही की एका खरं तर हाताने हा सामना सुरू आहे. सामन्यामध्ये दोन्ही बाजूनं तसेच रंग आहेत आणि सामना देखील सर्वांना तितकाच ताकदवर हा पाहायला मिळतो. असं म्हणतात की संयम ठेव, सुरू असलेला संघर्षाचा काळ तुझा टळेलच, थोडी पायपीट होईल पण तुला जे हवंय ते मिळेलच. यशाचा तुरा तुझ्या शिरपेचात रोला जाईल जरूर, तेव्हा तू काय आहेस हे जगालाही कळेलच. अगदी आता तेच दाखवून देतोय यावेळेला प्रकाश, आणि प्रकाशच्या बॅटच्या मधोमध बॉल आल्यानंतर मग अशा प्रकारची चित्र उमटतात. पा ठोकलाय षटकार, सिक्सर. ते अजून एक उडवायचा प्रयत्न, हा प्रयत्न फसेल की हा प्रश्न जरूर आहे, परंतु नाही. खेळाडूनं तिकडे आपण पाहतोय अगदी चपलाई दाखवली आहे. कारण एका बाजूने एक जखमी शहर खेळतोय प्रकाश, ज्याच्या पायामध्ये इजा आहे, आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मग आपल्याला पाहायला जरूर मिळेल की दुसऱ्या बाजूनं मोहसिन त्याला साथ देतोय. सुरुवात केली होती मोहसिननं धमाक्यांच्यासह, आणि त्या आता धमाक्यांना आपण पाहतो उधाण आलंय आणि जे बळ हवं होतं ते बळ त्यांना मिळत आहे. स्वतः स्क्रीज सोडली जाते आहे, ही आहे प्रकाशची ओळख. फलंदाज आपण पाहतोय अगदी बादच्या स्वरूपात, जेलबादच्या स्वरूपात हा धक्का, टीम आवंजेला खेळाडू बाद. अगदी धावा झाल्या, धाव फलकावरती 24-65चा पाठलाग आहे, आणि दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाजांना आता बॅकअप दिलं. या बॉलवरती विकेट संपादन केलेले आहे. उर्वरित 15 बॉलचं आपण पाहतोय अजूनही खेळ सुरू, 4 ओव्हरचा सामना, त्यामुळे 15 बॉलमध्ये आता 41 धावांची टीमला जिंकण्यासाठी गरज असणार आहे. 15 चेंडू 41 धावा, मॅच मध्ये रोमांचकता भरण्यासाठी खेळाडू तयार. कट करायचा प्रयत्न तिकडे पहा, अगदी अस्त्यांच्या मधोमध्ये, आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फिंगर गोज ऑन अप, बॅट्समन LBW लेग बिफोर द विकेट, होतोय बाद. धक्का क्रमांक 3 टीम वावंजे. विकेट्स पडतायत, त्या विकेट्स संघासाठी थोड्याशा त्रासदायक जरूर ठरत आहेत, आणि या विकेट्स ज्या पडतायत त्यातून आता कदाचित वावंजे संघाचा काटदापाय होऊ शकतो. पा त्यासाठी मी म्हणेन आता जोपर्यंत मी म्हणेन आपल्या विजयाचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत विकेट आता इथून टाकणं संघासाठी थोडंसं कठीण होईल. नवीन फलंदाज गेल्या मैदानामध्ये इथून पंकज खेळण्यासाठी 3 फलंदाज बाद झाले, ज्यामध्ये ऋषिकेश, प्रकाश आणि प्रवीण. दरम्यान या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतो आमचे गुरुवारी अर्थातच वैभव भोपी सर यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना इन्व्हाइट करेन. या वेलकम ऑन द स्टेज. केवाळी संघ देखील आपली वाट बघतोय, आपण यायचं आहे. यापुढील सामना जो आहे तो खरं तर त्यांच्या गावातील संघाचा असणार आहे, आणि सामना पाहण्यासाठी आपण पाहतो इथे आलेले आहेत वैभव भोपी सरांना विनंती आहे, या वेलकम ऑन द स्टेज. पहा इकडे काय गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त स्पेल दिला आपल्या टीमसाठी. हे षटक होतं दुसऱ्या क्रमांकाचं, या षटकातून मिळाला बॅकअप, या षटकातून मिळाली विकेट, आणि या षटकातून मिळालं उल्वे संघाला जिंकायचं बल आणि लढण्याची क्षमता. अगदी षटक संपलं, 2 क्रमांकाचं षटक संपलं असताना 12च्या सरासरीने चाललेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यात वावंजे लिजंड्सनं या धावा जमा केल्यात.
सामन्यामध्ये आपण जर पाहिलं अजूनही रोमांचकता. गाडतो झेंडा ध्येयाशी तोपर्यंत पसारा आपला झाकून ठेवावा. हुकलो जरी पावलानो एका मित्रा तरी नवीन रस्ता आखून ठेवावा. आता रस्ता नवीन आखावा लागेल. इथे आपण पाहतो ज्या विकेट्स पडल्या तर विकेट जरूर त्यांच्यासाठी त्रासदायक आहेत, परंतु इथून पुढचा प्रवास कसा असेल. प्रदीप आलेत पुढील षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडूमध्ये आपण जर आता इथून विचार केला तर मग 12 बॉलमध्येही अजूनही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. हा फटका छान आहे, हा फटका दिमागदार आहे, हा फटका दमदार आहे. मोसीनच्या बॅटमधून निर्णायक क्षणी आलेला हा एक मच निडेड चौकार. जिंकण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न होतील पाहणं महत्वाचं. अजून 37 रिक्वायर आहेत 12 बॉलमध्ये. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक 11 चेंडूमध्ये हे समीकरण आपण पाहतो. 11 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत. एवढं सोपं नाहीये, कारण प्रत्येकी बॉलमध्ये चौकार वाचलाय, त्यामुळे अटॅक करणं महत्वाचं आहे. क्या बात आहे मोहसिन. आधीच म्हटलंय मोहसिन है तो मुमकिन है. मोहसिन शेखच्या बॅटमधून सुपर षटकार. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. या बेधुंद वादळांना आता कुठला किनारा. मॅच मध्ये आपण जर पाहिलं असं वाटलं की दडपण टाकले टीम उल्वेनं, परंतु उल्वे लिजेंड्सच्या अगेन्स्ट आपण पाहतोय विजयाच्या मधोमधी मोहसिननं मात्र हाहाकार माजून सोडलाय फलंदाजीतून. अगदी आता उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी त्यांना 31 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू प्रदीपचा. यावेळेला फटका फसलाय की काय. फॉलोथ्रीमध्ये स्वतः गेलेत. झेलची नामी संधी आहे, कॉटन बॉलची नामी संधी, अँड इट्स टेकन. विकेट डाऊन. धक्का बसेल टीम. हंसिका डीजे आणि त्यांची खरं तर क्वालिटी खूप छान इम्प्रूव्हमेंट आपण पाहतो सध्याच्या या वर्षामध्ये. इम्प्रेस केलंय सगळ्यांना त्याने देखील या स्पर्धेमध्ये. एकूण धावा जर आपण पाहिलं तर 34 पर्यंत पोहोचलेत. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची आता गरज आहे. प्रदीपनं विकेट घेतली महत्वाची मोहसिन, आणि आता इथून कदाचित त्यांच्या खरं तर रस्त्याला आलेला हा काटा त्यांनी काढलाय. तर याच दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख तथा सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर दीपक शेठ घरत साहेबांचं आणि तथा हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजी उपसरपंच दीपक शेठ घरत यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत सुभाष झले साहेब शिवसेना उपशाखा प्रमुख हरिग्राम यांचा आम्ही वागेश्वर क्रिकेट संघ तथा जय हनुमान मोर्या क्रिकेट संघ केवाले ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. पाहुण्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूनं मॅच मध्ये रोमांचकता आणि त्यामध्ये प्रदीपनं पूर्णपणे फेरबदल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलमध्ये तितका चांगला संपर्क नाहीये. अगदी आपण जर पाहिलं तर सिंगलला आता प्राधान्य द्यावं लागेल. षटक आपण आता 22च्या स्वरूपात खरं तर ही धाव या षटकामधून येत असताना अगदी एक चेंडू बाकी अजूनही. मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे आता झुकवलंय टीम वावंजेला. यावेळेला आपण पाहतोय तितकाच चांगला फटका ऑन साईडच्या दिशेमध्ये, परंतु मॅच मध्ये जी खरं तर रोमांचकता बरकरार ठेवायची होती त्यासाठी मोठे फटके मारणं तितकं महत्वाचं होतं. ते घडलं नाही अक्षरशः. टीमची धावसंख्या या खरं तर एका धावेनं आता 38 या आकड्यावरती ते जाऊन पोहोचले.
आताच ज्यांचं व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहिलं ते हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर तथा शिवसेना शाखा प्रमुख हरिग्राम दीपक घरत साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी दीपक घरत साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी केवले ग्रामपंचायतीचे उपसरपंच कांचन पालकर आपणास विनंती करतो की दीपक शेठ घरत यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा। वाईटचा खरं तर पंचांचा कॉल, अतिरिक्त धाव मिळेल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल। एकूण धावा 40 पर्यंत आता पोहोचलेत। अजूनही आपण जर पाहिलं तर आता झालेला व्हिएतनाम मध्ये जे अवॉर्ड्स होते ते नेरोलक पेंट्सला खऱ्या अर्थानं अवॉर्ड्स मिळाला आणि त्याबद्दल एक सभासद आपण पाहतो हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शाखा प्रमुख दीपक शेठ घरत यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। केवले ग्रामपंचायतीचे उपसरपंच कांचन पालकर यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत। त्याच्यानंतर शिवसेना उपशाखा प्रमुख सुभाष झले साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी कांचन पालकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा आपण सन्मान करावा। नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रिव्हियस बॉलवरती विकेट पडली आहे 40 वरती, हा खरं तर फलंदाज बाद झाला आहे टीमचा आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं 65 धावांचं जे आव्हान पेळायचं होतं त्यामध्ये ज्या सलगता विकेट्स पडत गेल्या तिथे उल्वे संघानं आता मात्र या मॅचमध्ये कुठेतरी आपली पकड निर्माण केलेली आहे असं म्हटलं तरी चालेल। कित्येक वेळा या संघांची खरं तर आपण आमने सामनेची बाजी पाहिली, त्या बाजीमध्ये अगदी धावा बनवण्यासाठी सक्षम राहिलेले असताना शेवटच्या बॉलपर्यंत लढाई झाली, परंतु आजचा सामना थोडासा तिखट पाहायला मिळतो। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो श्री मलंग फुट प्लसच्या अध्यक्ष आणि खरं तर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि वावंजे परिसरातील एक हरउन्नती विकास पुरुष म्हणून ज्यांची गणना राहते अर्थातच परेशभाई पाटील यांना आता आपण मैदानामध्ये पाहतोय फलंदाजीसाठी। उर्वरित आपण जर पाहिलं तर या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 ची गरज आहे, म्हणजे 4 मध्ये 4 मोठे फटके मारणं महत्वाचं आहे। पहिलाच बॉल आघात करायचा तिकडे प्रयत्न आहे पहा आणि ताकदवर स्ट्रोक ठोकलाय परेशभाई पाटील यांनी, एक ब्रँड सिक्सर। कट केला आता यावेळेला ऑन साइडच्या दिशेमध्ये एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेसाठी आता ते निघालेत। अगदी आपण जर पाहिलं तर टीम देखील पुढे वाट सुरू होत असताना 48 हा आतापर्यंत गाठलाय। तर धुंद्र विभागीय शांतता संघटनेचे अध्यक्ष नारायण डांगरकर साहेब उसरली आणि त्यांच्या समेत अशोक मांडवकर साहेब नेरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं। आपले परम मित्र या ठिकाणी चंद्रकांत पालकर आपली वाट बघत आहेत, आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत। फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी मॅच मध्ये या आता खरं तर गोष्टीवरती नक्कीच निर्णायक फोकस करणं तितकंच महत्वाचं देखील आहे टीमसाठी। अजून एक मारायचा प्रयत्न होता, यावेळेला टायमिंगचा अभाव फटक्यामध्ये जरूर जाणवला। धावा घेत असताना आपण पाहू शकतो तिकडे खेळाडूंना एक सिंगल आणि शेवटचा बॉल आता पंकज पाटील यांच्याकडे आपण पाहतोय खेळण्यासाठी त्यांनी सोपवलेला आहे। कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं फलंदाजीमध्ये 50 धावा तरी कंप्लीट केल्या वावंजे संघानं, परंतु जे अंतर होतं 25 धावांचं ते मात्र काहीच कापता आलं नाहीये। पहिला सामना जो आपण पाहिला होता बघा, त्या पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं की उल्वे संघ इथूनच हात काढतो की काय, परंतु अंतिम क्षण असा आला की त्या सामन्यामध्ये जिकडे बॅकअप दिलं होतं अहिलेशनं आणि तिथे त्या खरं तर मॅचमध्ये इंटर केल्यानंतर आता अंतिम 10 पर्यंतचा प्रवास निश्चित केलाय। मग इथून त्यांची आता फाईट होणार आहे टीम वागेश्वर हरिग्राम सोबत। त्या मॅचसाठी आपण जाणार आहोत अगदी